हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डू आणि डज ही वर्तमान काळातील जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती आपल्या रोजच्या बोलण्यात जेव्हा आपण प्रश्न विचारत असतो, म्हणजेच अर्थातच वर्तमान काळामध्ये, तेव्हा या डू आणि डजचा उपयोग केव्हा करतात आणि कसा करतात ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डीड या भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग हा रोजच्या बोलण्यामध्ये प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा प्रश्न विचारताना केव्हा आणि कसा करतात ते समजून घेतले. तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण डू आणि डज ही काय आहेत तर वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदे आहेत. आणि मग आपण जेव्हा रोज जे काही प्रश्न विचारत असतो ते प्रश्न विचारताना या हेल्पिंग व्हर्बचा उपयोग कसा करतात ते समजून घेणार आहोत. आणि ते सुद्धा आपल्या रोजच्या बोलण्यातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊनच आपण हे समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. तर इथे बघा, इंग्रजीमध्ये प्रश्न हे दोन प्रकारचे असतात. एक एस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा असतो WH टाईप क्वेश्चन. तर आता पहिल्यांदा जेव्हा आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणजेच काय तर हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न, मग असे प्रश्न जेव्हा आपण मराठीमध्ये विचारतो आणि तेव्हा त्याचे जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करतो तेव्हा मग तो प्रश्न कसा तयार करतो तर ते सुरुवातीला आपण बघणार आहोत, त्याची रचना बघणार आहोत. तर इथे बघा, जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारतो हो किंवा नाही स्वरूपाचे, तेव्हा आपल्याला सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं असते डू किंवा डज. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचे नाही. त्यानंतर जेव्हा WH टाईपचा प्रश्न असतो, म्हणजे असे प्रश्न की ज्या प्रश्नांमध्ये प्रश्नार्थक शब्द असतो, केव्हा, कुठे, का, काय, अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द जेव्हा असतात तेव्हा असे प्रश्न इंग्रजीत ट्रान्सलेट करताना त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आता आपण बघू. तर इथे बघा, सर्वात आधी मग अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला तो प्रश्नार्थक शब्द घ्यायचा असतो. म्हणजे मी इथे लिहिलेला आहे WH वर्ड. त्यानंतर घ्यायचा असतो डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब वर्तमान काळातील. नंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. नंतर V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क. आता मी इथे एकाखाली एक लिहिलेलं आहे. का? कारण तुमचा हा फरक लक्षात येईल की हे आणि हे स्ट्रक्चर सेम आहे. फक्त WH वर्डचे जेव्हा WH टाईपचे प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा तुम्हाला काय करायचं असते, हे जे स्ट्रक्चर आहे याच्या सुरुवातीला फक्त तुम्हाला तो प्रश्नार्थक शब्द ॲड करायचा असतो. बघा, तुमच्या लक्षात येईल WH वर्ड घेतलेला आहे. त्यानंतर बाकीची रचना इथे सेम आहे. डू डज घेतलेला आहे, सब्जेक्ट घेतलेला आहे, क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायला सोपं जाईल की हे दोघे रचनांमध्ये काय फरक आहे. तर इथे बघा, मी इथे रोजच्या बोलण्यातील आपले काही प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, तू इथे राहतो का? बघा, आता तू इथे राहतो का हे कोणत्या स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजीत बनवणार आहोत. याचे उत्तर काय येईल? हो, मी इथे राहतो. किंवा तो म्हणेल की नाही, समोरचा व्यक्ती म्हणेल नाही, मी इथे नाही राहत. म्हणजे हो किंवा नाही अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. म्हणजेच अर्थातच हे जे 1 नंबरचं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरनुसार आपण हा प्रश्न इथे बनवणार आहोत. मग आता डू वापरायचा का डज, यासाठी काय बघायचा? कर्ता बघायचा. कर्ता कोणता आहे? तू. तूसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो? यू. तर बघा, आता मी तुम्हाला सांगते की डू केव्हा वापरतात आणि डज केव्हा वापरतात. डू हे प्ल्युरल सब्जेक्टसाठी वापरतात, जसं की आय, यू आणि दे. त्यानंतर डज हे सिंग्युलर सब्जेक्टसाठी वापरतात, म्हणजे एकवचनी कर्त्यासाठी, जसं की ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल सिंग्युलर तर त्यावेळेस डज वापरतात. हे लक्षात ठेवायचं. आता बघा, इथे तू म्हणजेच यू हे काय आहे? प्ल्युरल आहे, म्हणून आपण इथे डू वापरणार आहोत. हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच सुरुवात याची कशाने होणार आहे? डूने. बघा, डू नंतर आपल्याला काय लिहायचं आहे? डू नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट कोणता आहे? तू. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? यू. म्हणजेच इथे सब्जेक्ट कोणता आहे त्यावरून आपण डू वापरलं. नंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट, तो आहे तू म्हणजेच यू, डू यू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापद कोणता आहे? राहतो, म्हणजेच मूळ क्रियापद राहणे, त्यासाठी लिव्ह वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत लिव्ह. आणि ऑब्जेक्ट नाही आहे, पण इथे एक शब्द राहिला आहे तो इथे, डू यू लिव्ह. इथेसाठी आपण वापरतो हिअर. बघा, अशा प्रकारे मग डू यू लिव्ह हिअर, तू इथे राहतो का? किंवा असं असलं, ती इथे राहते का?
मग आता इथे काय येईल, ती आला म्हणजे इथे डज येणार. डज शी लिव्ह हिअर, ती इथे राहते का हे लक्षात घ्यायचं. करता बदलला म्हणजे इथे हेल्पिंग वर्ब पण बदलेल. तू ऐवजी ती असलं तर इथे डज येईल. डज शी लिव्ह हिअर, अशा प्रकारे इथे बदल होईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, तू माझ्याशी सहमत आहे का. आता इथे बघा, इथे सुद्धा करता काय आहे, तू म्हणजेच यू, म्हणजेच इथे सुद्धा आपण काय वापरणार, हेल्पिंग वर्ब डू वापरणार. म्हणून आपण याची सुरुवात कशाने होईल, डू. आता हे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे हो किंवा नाही स्वरूपाचे हे तुमच्या लक्षात येईल. याचं उत्तर कसं येईल, तू माझ्याशी सहमत आहे का, समोरचा व्यक्ती म्हणेल हो सहमत आहे किंवा नाही सहमत नाही आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही त्या काळातले, तो प्रश्न कोणत्या काळातला आहे त्यानुसार. आता हा वर्तमान काळातले प्रश्न मी इथे घेतलेला आहे, म्हणून आपण इथे करता बघून इथे काय वापरलं आहे, डू वापरला आहे. म्हणजेच हा प्रश्न मग इंग्रजीत कसा तयार होईल, तू माझ्याशी सहमत आहे का, डू, करता आहे तू, म्हणजेच इथे येणार इंग्रजी शब्द तूसाठी यू, डू यू. आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, V1 फॉर्म, क्रियापदाचे पहिले रूप. मग आता सहमत असणे त्यासाठी आपण ॲग्री हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ॲग्री त्याच्या V1 फॉर्ममध्ये. डू यू ॲग्री, तू सहमत आहे का. ऑब्जेक्ट काय आहे, कोणाशी सहमत आहे का विचारलं आहे, माझ्याशी, म्हणून आपण घेणार आहोत विथ मी, म्हणजेच माझ्याशी. विथ मी म्हणजेच माझ्याशी. डू यू ॲग्री विथ मी, तू माझ्याशी सहमत आहे का, किंवा तो तुझ्याशी सहमत आहे का, असं सुद्धा तुम्ही विचारू शकता एखाद्याला की तो तुझ्याशी सहमत आहे का. पण मग हा प्रश्न कसा विचारणार, तो म्हणजेच इथे येणार ही येणार. म्हणजे याची सुरुवात कशाने, ही आला म्हणजे इथे डज येईल. डज, तो तुझ्याशी सहमत आहे का, डज ही ॲग्री विथ. आता माझ्याशी म्हटलं म्हणून मी घेतलं. आता तुझ्याशी म्हणजे विथ यू, डज ही ॲग्री विथ यू, असं ते येणार आहे. आता नेक्स्ट बघा, तिला सफरचंद आवडतात का. बघा आता इथे करता बघायचा, त्यावरूनच आपण डू डज वापरायचं ते ठरवत असतो. मग तिला म्हणजेच ती म्हणजे शी, मग शी हा एकवचनी करता आहे, म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होईल, डजने. डज, नंतर करता घ्यायचा, तो आहे तिला, म्हणून आपण वापरतो शी, डज शी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे आवडतात, म्हणजेच आवडणे हे मूळ क्रियापद आहे. आवडणे त्यासाठी आपण लाईक हा शब्द वापरतो, LIK, लाईक. डज शी लाईक, तिला आवडतात का, काय आवडतात का, ऑब्जेक्ट का आहे, सफरचंद. सफरचंद यासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहिती असेलच, काय म्हणतो, ॲपल. म्हणून आता सफरचंद आवडतात का म्हणजेच अनेक वचनी आहे, डज शी लाईक ॲपल्स, असं आपण घेणार आहोत. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. डज शी लाईक ॲपल्स, तिला सफरचंद आवडतात का, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू सकाळी व्यायाम करतो का, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला एखाद्याला विचारतो. किंवा तुम्ही सकाळी व्यायाम करता का, असं सुद्धा विचारतो. तर तू किंवा तुम्ही जरी असलं तरी इथे करता एकच येणार आहे, यू. आणि यूसाठी आपण काय वापरतो, सहाय्यकारी क्रियापद डू वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, डूने. डू, त्यानंतर करता तू आहे, तुम्ही असलं तरी आपण इथे यूच वापरणार आहोत, डू यू. नंतर आपल्याला काय घ्यायचं असते, क्रियापद आहे व्यायाम करतो म्हणजेच व्यायाम करणे. मग त्यासाठी आपण एक्सरसाइज हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत डू एक्सरसाइज. तू व्यायाम करतो का, केव्हा करतो का विचारले, सकाळी, म्हणून आपण इथे घेणार आहोत इन द मॉर्निंग. डू यू एक्सरसाइज इन द मॉर्निंग, तू सकाळी व्यायाम करतो का. किंवा इथे असं सुद्धा, तू सकाळी अभ्यास करतो का, असं सुद्धा तुम्ही विचारू शकता. मग कसं येईल, डू यू स्टडी इन द मॉर्निंग, व्यायामाऐवजी स्टडी येईल इथे, एक्सरसाइजऐवजी स्टडी, म्हणजेच अभ्यास करतो का. अशा प्रकारे बदल तुम्ही करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिला इंग्रजी बोलता येतं का, किंवा ती इंग्रजी बोलते का, असं सुद्धा प्रश्न असू शकतो. अर्थ एकच आहे. मग आता तिला म्हणजेच ती इंग्रजी बोलते का, त्यासाठी आपण काय वापरतो, इंग्रजीतून तीसाठी शी वापरतो. मग शी हा एकवचनी करता आहे, म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होईल, डजने होईल. हे तुमच्या लक्षात आता आलंच असेल. म्हणून आपण कसं करणार इथे लिहिणार, डज, त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा असतो, तिला किंवा ती, त्यासाठी आपण घेणार शी, डज शी. नंतर काय घेतो आपण, क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे बोलता म्हणजेच बोलणे, म्हणजेच स्पीक, त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो. तो त्याच्या V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे
V2 फॉर्म नाही, V3 फॉर्म नाही, ओन्ली V1 फॉर्म म्हणजे स्पीक. डज शी स्पीक, ती बोलते का? काय बोलते का? इंग्रजी. म्हणून इथे काय घेणार आपण? ऑब्जेक्ट इंग्लिश. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. डज शी स्पीक इंग्लिश, तिला इंग्रजी बोलता येते का किंवा ती इंग्रजी बोलते का, याचं इंग्रजीतून ट्रान्सलेशन हेच येणार आहे, डज शी स्पीक इंग्लिश. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी या ड्रेसमध्ये कशी दिसते किंवा मी या ड्रेसमध्ये कशी दिसत आहे, असं सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला बोलण्यात आपल्या येत असतो, मी या ड्रेसमध्ये कशी दिसते. आता बघा, हा जो प्रश्न आहे तो कसा आहे, याचं उत्तर हो किंवा नाही येईल का? नाही. मी या ड्रेसमध्ये कशी दिसते, आपण काय म्हणाल? समोरचा व्यक्ती म्हणे छान दिसते, काहीतरी इथे डिटेलमध्ये उत्तर येईल. या प्रश्नामध्ये कशी हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हा WH टाईपचा प्रश्न आहे, ज्याचं स्ट्रक्चर आपण वर पाहिलेलं आहे की याचं स्ट्रक्चर कसं असते, सेम असते, यासारखंच असते. फक्त मी काय सांगितलं आहे तुम्हाला, इथे जो काही प्रश्नार्थक शब्द असेल तो तुम्हाला इथे फक्त पुढे ॲड करायचा असतो. म्हणजेच कशी, यासाठी इंग्रजीतून शब्द काय येत असतो? हाऊ. कसा, कशी, कसे, यासाठी काय शब्द येतो इंग्रजीत? हाऊ. बघा, हाऊ येईल. त्यानंतर आपल्याला डू किंवा डज घ्यायचं असते, मग ते आपण करता बघून वापरायचं असते. मग करता इथे मी आहे म्हणजेच आय. मग आयसाठी आपण काय, आय आहे प्लुरलसाठी आपण डू वापरतो. आता मी म्हणजेच आय हा ऑप्शनल आहे, म्हणून इथे आयसाठी आपण डू वापरतो. म्हणून इथे काय येणार आहे? करता आय आहे म्हणून इथे डू येणार आहे. नंतर करता घ्यायचा आहे, करता आहे मी, त्यासाठी आपण वापरतो आय. हाऊ डू आय. नंतर आपल्याला काय घ्यायचं असते? क्रियापद. क्रियापद आहे दिसते म्हणजेच दिसणे, त्यासाठी आपण लुक हा शब्द वापरतो. तो इथे सुद्धा आपल्याला कशात घ्यायचा आहे? त्याच्या V1 फॉर्ममध्येच. हाऊ डू आय लुक, मी कशी दिसते. कशी दिसते कशामध्ये? तर या ड्रेसमध्ये, असं विचारलेलं आहे ते, या ड्रेसमध्ये. म्हणून आपण काय घेणार? मध्ये म्हणून इन, आणि या विचारला आहे म्हणून धिस, आणि ड्रेसमध्ये म्हणजेच इन धिस ड्रेस. बघा, अशा प्रकारे हे प्रश्न तयार झालेला आहे इथे. इन धिस ड्रेस म्हणजेच काय? या ड्रेसमध्ये. अशा प्रकारे इथे येणार आहे. हाऊ डू आय लुक इन धिस ड्रेस, मी या ड्रेसमध्ये कशी दिसते. सोपं आहे. स्ट्रक्चर लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न अशा प्रकारे लगेच बनवता येईल. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तू त्याला कसा ओळखतो. हा प्रश्नसुद्धा कोणता आहे? प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे, कसा. आता कसा, कशी, कसे, इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द काय येणार आहे? मग हाऊ हाच प्रश्नार्थक शब्द इथे येणार आहे. म्हणजेच इथे आपण प्रश्नाची सुरुवात कशाने करू? हाऊने. आणि करता बघायचा, करता आहे तू, म्हणजेच इंग्रजीत आपण वापरतो त्यासाठी यू. मग यू, त्यासाठी आपण डू हे हेल्पिंग वर्ब वापरतो. म्हणून इथे हाऊ नंतर आपण काय घेणार आहोत? डू. हाऊ डू. त्यानंतर करता घ्यायचा, तो आहे तू, म्हणजेच त्यासाठी आपण वापरू यू. हाऊ डू यू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे ओळखते, ओळखतो. ओळखते जरी तू त्याला कसे ओळखते किंवा कसा ओळखतो तरी क्रियापद तेच येणार आहे. ओळखणे यासाठी नो हा शब्द आपण वापरतो, म्हणून आपण तो इथे घेणार आहोत त्याच्या पहिल्या रूपात. हाऊ डू यू नो, तू कसा ओळखतो. कोणाला? ऑब्जेक्ट काय आहे इथे, काय दिलं आहे? त्याला कसा ओळखतो. त्याला, मग त्यासाठी आपण हिम वापरतो इंग्रजीत. म्हणजेच अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झाला. हाऊ डू यू नो हिम, तू त्याला कसा ओळखतो. आता त्याला ऐवजी नाव पण असू शकते इथे. तू अमनला कसा ओळखतो. हाऊ डू यू नो अमन. त्याला ऐवजी नाव असेल तर ते इथे नाव टाकायचं. म्हणजे अगदी सोपं आहे. तुम्ही एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता, हे लक्षात ठेवायचं. किंवा तू तिला कशी ओळखते असं सुद्धा असू शकते. तू तिला येईल म्हणजे हाऊ डू यू नो, त्यालासाठी हिम वापरलं, तिला असलं म्हणजे इथे काही हर येईल. हाऊ डू यू नो हर. अशा प्रकारे तुम्ही बदल करून वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न बनवू शकता. आता नेक्स्ट बघा, तू केव्हा झोपतो असं पण विचारतो आपण. तू केव्हा अभ्यास करतो, तू केव्हा झोपतो, तो केव्हा उठतो, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारतो. मग आता इथे काय? तू केव्हा झोपतो. आता इथे प्रश्नार्थक शब्द केव्हा आलेला आहे. केव्हा किंवा कधी झोपतो असं सुद्धा असू शकते. मग आता त्यासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीतून? व्हेन वापरतो. व्हेन. त्यानंतर करता बघायचा, कारण आपल्याला प्रश्नार्थक शब्दानंतर डू किंवा डज वापरायचं आहे. मग तू म्हणजेच इंग्रजीत यू. यू नंतर आपण काय वापरत असतो? डू वापरतो, म्हणून इथे आपण डू घेऊ. नंतर तू
म्हणजेच करता वापरायचा आहे. मग टूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो. व्हेन डू यू. त्यानंतर आपण काय घेत असतो? क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे झोपतो म्हणजे झोपणे. मग त्यासाठी आपण स्लीप वापरतो इंग्रजी शब्द. बाकी ऑब्जेक्ट वगैरे काहीच नाही आहे. व्हेन डू यू स्लीप संपलं. क्वेश्चन मार्क द्यायचा. तू केव्हा झोपतो? व्हेन डू यू स्लीप. किंवा तू केव्हा उठतो? व्हेन डू यू गेट अप किंवा वेकअप असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे. किंवा तू केव्हा खेळतो? व्हेन डू यू प्ले. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे इथे जी क्रियापदं आहेत ती वेगवेगळी क्रियापदं टाकून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे इथे प्रश्न बनवू शकता. आता नेक्स्ट लास्ट बघा, ती कुठे काम करते? बघा आता हा जो प्रश्न आहे इथे सुद्धा हा प्रश्न WH टाईपचा प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे तो वरील प्रकारचे जे WH टाईपचे मी स्ट्रक्चर दिलेलं आहे ते स्ट्रक्चर वापरून हा प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. तो प्रश्न ट्रान्सलेट केलेला प्रश्न मी तुमचा चेक करणार आहे. तेव्हा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण डू आणि डज ही वर्तमान काळातील जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती वर्तमान काळात जेव्हा आपण एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा ते प्रश्न विचारताना विशेष म्हणजे इंग्रजीत प्रश्न विचारताना त्यांचा वापर केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.